तुला बोललेलं जिंकणार आहेत आपण, तू टेन्शन काय घेतो. दोन बॉल चार. गेला 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 गेला. उचल उचल कडक 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 बॅटिंग. हो, दोन शब्द कसं वाटतं आपला संघ? दोन शब्द काहीतरी. एक नंबर. दोनच शब्द बोलले. आणि संघ मालकाबद्दल काय बोलतो? संघ मालकाबद्दल हेच बोलतो का असं संघ मालक जर असेल ना प्रत्येक टीमला, दरवर्षी याच टीम मध्ये खेळण्यात मजा येईल आपल्याला. मला तर आनंदच आहे. त्याने नाही घेतला तरी मी त्याच्या मागे असेल. चला मित्रांनो, मैदान खाली करा. फायनली आमचा संघ क्वालिफाय झालेला आहे. आपला प्लेअर कुठे गेला मेन? आमचे संघ मालक. तुम्ही त्यांचे आनंद आशीर्वाद बघितलं. आणि सलाम. नाही मस्त मस्त. सलाम काय दोन शब्द. सलाम सलाम दोन शब्द. अरे जबाबदार बोल दिसले दोन शब्द आपल्या टीम बद्दल. काय गावजीबाई खुश तर आम्ही खुश. खुश. गजू दोन शब्द काहीतरी. कसं वाटलं तुम्हाला? हा शेवटच्या जेवल्या पण प्लेइंग 11 सिलेक्ट केली आणि गेला होता, पण आणि आपण एक पण मॅच संधी दिली नाही. शेवटच्या क्षणाला दीपक आला की ऋषीला अनिकेतच्या जागी इनकर. मी म्हटलं अनिकेत चला चल काय. आणि तर हे होते आपले संघ मालक. आणि फायनली आम्ही क्वालिफाय झालेलो आहे आणि एक प्राइज लागलेली आहे. तर आता उद्या फायनल आहे आपली. अनिकेतची रिप्लेसमेंट होती आणि त्याने जी बॅटिंग केली ती आता तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल. आता मेन प्लेअर आहे आपला, ज्यांनी फायनल मॅच. वा दोन शब्द. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं का? गज्जू भाऊने आणि त्यांनी गज्जू भाऊचं तुम्ही स्वप्न पूर्ण केलंय त्याच्याबद्दल. आणि असंच खेळ तुझ्याकडून होऊ दे. तर हा होता आपला ऋषी, ज्याने म्हणजे लास्ट ओव्हरला रन आलेले, शेवटच्या विकेट होत्या आणि तेव्हा केला. तर समीकरण बदलते. 10 बॉलचा काही शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. 2 विकेट्स घ्यायच्यात फक्त. टीम नामदेव 11 सईला ऑन साइडला काय फटका इथे खेळलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय बॉलला. सीमा रेषा पार, सिक्सर. परंतु सामना संपलेला नाहीये. 8 बॉल मध्ये अजूनही 7 धावांची आवश्यकता. 8-7 हे समीकरण. तुषार वरकुटे गोलंदाजीसाठी राऊंड विकेटने. स्टेप आउट फटका खेळलाय. ऋषी दुधाळे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतो. आला सिक्सर. आणि फायनली आपली परी 11 मुगा विजय झाले. तर चला आता आपली गावची टीम आहे डिंगडॉंग परटोली. पहिला चेंडू जबरदस्त ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. निश्चितच चेंडू अडवत असताना पाहायला आज आहे आपल्या क्रिकेटचा खेळ. आपण बघितलंय फायनली सलग 3-4 वर्ष गज्जूबा प्रयत्न करत होते आणि फायनली आमचा पहिले मुगाव संघ विजय झालेला आहे आणि एक प्राइज फिक्स झाले. आणि मॅच पण अशी झाली की शेवटचा 10 नंबरचा प्लेअर आमचा गेला आणि त्यांनी मॅच जिंकून दिली. तर फायनली आता आपण पाहूया तिची मॅच लागले. आणि ही आपली किनवली असोसिएशन. अरमान काय बोलते? मनाला खूप चांगला वाटला. तुम्ही पण मस्त बॉलिंग केली, मस्त बॅटिंग केली भावा. तर नंतर माझ्या भावाने जे 2 षटकार मारले एक नंबर. आणि आपण बघू शकतो अजूनही रडतोय. म्हणजे कंटिन्युअस 5 मिनिटं झाले संघ मला रडतोय. आणि हे आपले फॅन्स आहे. चला आपण मंदिरात जाऊ आता. हो, 2 शब्द. कसं वाटतं आपला संघ? 2 शब्द काहीतरी. एक नंबर. 2च शब्द बोलले. दीपक भाई काय कसं वाटत होतं जेव्हा शेवटला आलेला? तरी मला चालेल पेनल्टी. आनंद नंतर मॅच फसली होती एका ठिकाणी आणि फायनली आमचा संघ जिंकला. काय वाटतं आपला गज्जूबा बद्दल? 2 शब्द. स्वप्नपूर्ती.
स्वप्नपूर्ती. आणि आता आपली डिंगडॉंगची पण मॅच आहे. सकाळच्या सत्रापासून आता दोन्ही संघ आपल्या जिंकणार आहेत. आणि एक कन्सिस्टंट आपला सपोर्ट होता गौरवचा, नेहमी गौरव यायचा. कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी हो जिंकलो आपण. हे युट्यूबला जाणार आहे. काय 2 शब्द तुमचं कसं वाटतंय? शब्द होता नाही नाही. आता पुढच्या मॅचला बघा तुम्ही उद्या, हे पण नेहमी काल पण आलं तर आज पण आलाय. आणि आता आपण जयचोरोबा देवस्थानाचं दर्शन घेऊ. आपलं उभाले भाऊ, तुमची भावना व्यक्त करा जरा 2 मिनिटं. नेहमी असा प्रसंग येणार नाही आपल्याला. आज सगळेच प्लेयर चांगले खेळले. खरा बोलायचं तर तुझी बॉलिंग चांगली चालली. थँक्यू. अनिकेत चांगली बॅटिंग केली. सलाम, अरुण झाला, दिनेश सर झाले, सगळे चांगले प्लेयर खेळले आणि खूप आनंद होतोय. नक्कीच. आणि संघ मालकाबद्दल काय बोलतो? संघ मालकाबद्दल हेच बोलतो का असं संघ मालक जर असेल ना प्रत्येक टीमला, दरवर्षी याच टीम मध्ये खेळण्यात मजा येईल आपल्याला. मला तर आनंदच आहे. त्याने नाही घेतला तरी मी त्याच्या मागे असेल. तर आता आतमध्ये हे होते आपले उभाले भाऊ, सिनियर खेळाडू आहेत. आणि इकडं तुमचे घेतले का आम्ही मगाशी काही घेतले ना? इकडून सगळे झालेले आहेत. तर आता इथे देवस्थानाच्या आतमध्ये जाऊन आपण नारळ बिरळ फोडू. गज्जू भाऊ, बाकी संघ. इथं आधी वाटतं गोंधळ चालू आहे कोणाचं तरी. चला गोंधळ पण बघू आपण. कामाच कुठला तरी आमचा गोंधळ झाला आहे. आणि इथून आलेला आहे आपला टीम मालक. हो कुठला आहे तू आधी मला सांग. मुगावचा आहे. तू बघतो का? बघतो ना. नाव काय तुझं? सार्थक. अरे हे बघ, हे आपले यांच्या वर्गातलं आहे का? ही आपली सगळी हे बघ यांच्या वर्गातलं आहे का? संघ मालक. तर आता शेवटचा पहिल्या इनिंगचा लास्ट बॉल आहे. आवेश खान आवेश शेख. नामवंत फायबर इथे बॅट फिरवली आहे आणि झेलची सुवर्ण संधी. इथे झेल ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. जबरदस्त हे आपलं सगळं प्रेक्षक राजा आहे. 2 धावा देखील स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय. जाऊन पोहोचलं 30. हाय व्होल्टेज मॅच झाले. 4 बॉल 6 रन आलेत आपल्या टीमला. 4 बॉल 6 आपला डगआउट. शाबाश. चला 4 बॉल 6. सेफ आहे चल. नको चल मारेल. 3-5 आहे. इंटरेस्टिंग 3-5. आणि जबरदस्त फॉर्म मध्ये बाला. एक आधी गेलतंय मग 47 वर गेलतं. 3 बॉल 5 आलेत आता. पण भरपूर विश्वास आहे का जिंकेल बाई. 3 बॉल 5. चला बघूया. तर आता 2 बॉल 5 आले. वाईट आहे. चालेल आले. दोन बॉल 4 आले. आता एकदम प्रेशरची मॅच आहे. 12 बॉल 15 होते. 2 बॉल 4 वर आले. आणि भाई 1 साइड खेळतोय. 1 साइड. तो बघ कसा उभा राहिला. 2 बॉल 4. गेला उचल. कडे
शाबाश कडक आणि फायनली शाबाश 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 गाणं वाजू दे शाबाश दशक दशक आणि फायनली इंदोंग पलटोली क्वालिफाय शाबाश 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 तर फायनली डिंगडॉंग पलटोली क्वालिफाय झालेली आहे आणि आता आपण भेटूया उद्या. आजचा बॉल इथंच एंड करू ग्राउंडवरूनच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.